नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळावे या संदर्भात शासन निर्णय जाहीर करून सुद्धा ते पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा होत नाही. आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात माझा निराधार बांधव हा तहसील ऑफिस किंवा प्रांत ऑफिस किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणचे जे अधिकारी असतात, कर्मचारी असतात, त्या ठिकाणी माझ्या बांधवांना, माझ्या निराधारांना उडवाउडवीची उत्तर देतात किंवा योग्य तो मार्गदर्शन करत नाही. मी या ठिकाणी तुम्हाला 2 कमेंट्स वाचून दाखवतोय आणि त्या कमेंटच्या माध्यमातून आपल्याला पुढे काय कारवाई करता येणार आहे, आपल्याला न्याय कशा पद्धतीने मिळेल याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहोत. तर ती कमेंट्स नेमकी अशी आहे की सर, आम्ही तहसील ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला परिपूर्ण माहिती दिली जात नाही. कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. सर, आम्हा निराधार यांना कोणीच वाली नाही का? या अधिकाऱ्यांना कायदेशीर पद्धतीने आम्हाला काही विचारता येईल का? त्याचबरोबर पुढची कमेंट्स अशी आहे, सर नमस्कार सर, मी आणि माझी आई संजय गांधी निराधार योजनेचा एप्रिल व मे महिन्याचा हप्ता का आला नाही याविषयी विचारण्यासाठी आमच्या तहसील कार्यालयामध्ये गेली असता माझ्या आईला व मला 1 तास बाहेर बसून ठेवले. त्यानंतर मी स्वतःहून ऑफिसमध्ये जाऊन त्यांना विचारले की माझ्या आईची तब्येत बरी नाही, आम्हाला फक्त आमचे पैसे का येत नाही याविषयी माहिती द्या. तर ते आम्हाला म्हणाले की आम्हाला फक्त तेवढेच काम नाही, थोडा वेळ थांबावा लागेल, नाहीतर उद्या या. सर, किती दिवस आम्ही अशा फेऱ्या मारायच्या? यावरती आम्ही काही करू शकतो का? आम्हाला काही न्याय मिळू शकतो का? वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही चर्चा करता येणार आहे का? कृपा करून सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, कारण तुमच्या सर्व व्हिडिओ मी पाहते आणि त्या सर्व व्हिडिओ खऱ्या आहेत. धन्यवाद सर. तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या 2 कमेंटच्या माध्यमातून माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बांधवांवरती जो अन्याय होतो हा अन्याय कुठेतरी दूर झाला पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये जातो किंवा पंचायत समितीमध्ये जातो, ग्रामपंचायतमध्ये जातो किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचा जो अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याला आपण ज्यावेळेस विचारतो की सर, मला या योजनेचे पैसे आलेले नाही आहेत किंवा मी असा फॉर्म भरला होता, तर काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मी या ठिकाणी आलेले आहे, काही कागदपत्र मी जमा करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो का? किंवा मला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नेमके कार्यपद्धती आहे किंवा कागदपत्र कोणते आहेत याविषयी ज्यावेळेस आपण त्या प्रशासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचा जो अधिकारी असतो हा अधिकारी आपल्याला उडवाउडवीची उत्तर देतोय, व्यवस्थित आपल्याला बोलत नाहीये. तर यावरती अतिशय महत्त्वाचा एक रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्या उपायाच्या अगोदर एक वाक्य बोलून दाखवतोय की अधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अभिप्राय असतो, अधिकाऱ्यांच्या विरोधी अभिप्राय नोंदवा आणि अधिकाऱ्याला कामाला लावा. बघा, अभिप्राय नोंदवा आणि अभिप्रायाच्या बदल्यात त्या अधिकाऱ्याला कामाला लावा. तर तुम्ही सांगाल सर, अधिकाऱ्याचा अभिप्राय आणि त्याला कामाला लावा हा नेमका प्रकार काय? तर या व्हिडिओमध्ये मी आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या बांधवांवरती जो अन्याय होतो, एखादा अधिकारी असेल, कर्मचारी असेल, हा चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्यावरती आपण काय ॲक्शन घेऊ शकतो, कायदेशीररित्या आपण त्या ठिकाणी काही बोलू शकतो किंवा काय मांडू शकतो काय, या सर्व गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार आहे. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बोलत असतो किंवा एखाद्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेल्यानंतर तर त्या ठिकाणी जो कर्मचारी असतो, अधिकारी असतोय, त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपण त्या आपल्या कामाची चौकशी करतोय. कामाची चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणचा जो कर्मचारी किंवा अधिकारी असतो तो आपल्याला उडवाउडीची उत्तर देतोय. तो काय म्हणतो, तर बाबा आम्हाला तीच कामं आहेत का, थोडा वेळ थांबावं लागेल किंवा तुम्ही उद्या या, अशी अनेक उडवाउडीची उत्तर देतात आणि त्यामुळे आपण काय होतो, निराश होतो आणि घरी निघून येतोय आणि त्या ठिकाणी आपण जे हातात काम घेतलं असतं ते आपण सोडून देतोय. मग या सर्व गोष्टींमुळे या माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचे पैसे तसेच राहिलेले आहेत. आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने बोलू शकतो, आपल्याला बोलण्याचा काही अधिकार आहे का? आपण वरिष्ठांशी काही चर्चा करू शकतो का? आपल्याला त्या संदर्भात काही अधिकार आहे का? आहे. 2016 साली आपल्याला अधिकार दिलाय. तुम्ही सांगा बापरे, 2016 साली आपल्याला अधिकार दिला आणि आपल्याला माहीतच नाहीये. मी स्क्रीनवरती एक शासन निर्णय दाखवतो आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून एखादा अधिकारी, एखादा कर्मचारी जर आपल्याशी उलट बोलत असेल, आपलं काम वेळेवर करत नसेल किंवा आपल्याला उडवाउडीची उत्तर देत असेल तर आपण त्या विरोधी आपण अभिप्राय नोंदवू शकतो. आता अभिप्राय म्हणजे काय, तर एक लक्षात ठेवा, एखाद्या अधिकाऱ्याशी किंवा एखाद्या कर्मचाऱ्याशी आपण बोलत असताना तो आपल्याला कशा पद्धतीने वागणूक देतोय हे अभिप्रायामध्ये नोंदवावं लागतं. आता हा अभिप्राय नोंदवायचा असेल तर कसा, एक लक्षात ठेवा, समजा एखादा कर्मचारी असेल आणि तो कर्मचारी आपल्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर आपल्याला त्याच्या विरोधामध्ये अभिप्राय त्याच्या वरिष्ठांना लिहायचा असतो.
मग हे ग्रामपंचायतच्या स्तरापासून तर डायरेक्ट CM ऑफिसपर्यंत, एखाद्या सरपंचापासून तर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण हा अभिप्राय नोंदवू शकतो. हा अधिकार आपल्याला दिला आहे, हा अभिप्राय आपल्या नागरिकांना दिलेला आहे, माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना दिलेला आहे. परंतु तो अधिकार आपल्याला माहीत नाहीये. तर आपल्याला तो अभिप्राय कसा लिहायचा याविषयी सुद्धा मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती देणार आहे. परंतु मित्रांनो, हा अभिप्राय नोंदवायच्या अगोदर आपल्याला त्या तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तो जो संबंधित कर्मचारी आहे त्याच्याशी बोललं पाहिजे. बोलत असताना त्याचं आणि तुमचं संभाषण होणार आहे. संभाषण झाल्यानंतर तो आपल्याशी उद्धट बोलणार आहे. काहीतरी चर्चा झाल्याशिवाय आपल्याला त्याच्या विरोधी ॲक्शन घेता येणार नाही. म्हणून आपण डायरेक्ट एखाद्या व्यक्तीविषयी नाव टाकून डायरेक्ट अभिप्राय नोंदवू शकत नाही. तर प्रत्यक्षात आपल्याला त्या कार्यालयामध्ये जावं लागणार आहे. गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्याशी बोलावं लागणार आहे. बोलल्यानंतर नेमकं कोणत्या प्रकारे तुमचं बोलणं होतंय हे सर्व त्या अभिप्रायामध्ये नोंदवावे लागतात. एक लक्षात ठेवा, आता काही लोकांचं किंवा काही माझ्या बांधवांचा असा प्रश्न असेल की सर, अभिप्राय कोणकोणत्या वेळेस लिहू शकतो? म्हणजे ठीक आहे, अभिप्राय लिहायचा मान्य आहे, शासन निर्णय आहे मान्य आहे, पण असं कोणती गोष्ट घडली की आपण अभिप्राय नोंदवू शकतो? तर या ठिकाणी 4-5 मुद्दे आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादा अधिकारी किंवा कर्मचारी आपल्याला उडवाउडवीची उत्तर देतोय. बघा, उडवाउडीची उत्तर देऊन उलट सुद्धा बोलतोय, जोरात आपल्यावरती बोलतोय, त्यावेळेस सुद्धा आपण अभिप्राय नोंदवू शकतो. त्याचबरोबर आपण एखाद्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला बाहेर तात्काळच ठेवलं जातं, बसून ठेवलं जातं 1-1, 2-2 तास. आता या ठिकाणी माझ्या ज्या महिला बांधव आहेत त्यांना सुद्धा 1 तास बाहेर बसून ठेवलं. तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही अभिप्राय नोंदवू शकता. कधी कधी काय होतं आहे की एखाद्या विषयावरती सुनावणी लावली जाते, सुनावणीची वेळ, सुनावणीचं ठिकाण ठरवलं जातं, परंतु संबंधित अधिकारी जो सुनावणी घेणार आहे हा अधिकारीच वेळेवर येत नाही. तर अशा वेळेस सुद्धा त्या अधिकाऱ्याविरुद्ध आपण त्याच्या वरिष्ठांशी, त्याच्या बॉसशी आपण हा अभिप्राय नोंदवू शकतो. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादा अधिकारी आपल्याकडून पैशाची मागणी करत असेल की एवढे पैसे द्या, मी तुमचं काम घेईल किंवा काम करून देईल, तर अशा वेळेस सुद्धा आपण अभिप्राय नोंदवू शकतो. त्याचबरोबर एखादा काम असतं, समजा एखादा दाखला घ्यायचा असेल किंवा एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्या योजनेचा अर्ज केल्यानंतर त्या योजनेचा लाभ किंवा त्या दाखल्याचा कालावधी ठरलेला असतो. त्या कालावधीमध्ये आपलं काम पूर्ण न करणं, त्या योजनेचा लाभ किंवा ती योजना त्या वेळेमध्ये निकाली न काढल्यामुळे अशा वेळेस सुद्धा आपण त्या अधिकाऱ्यांविषयी अभिप्राय नोंदवू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या विविध बाबींवरती आपण त्या संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी जर तो आपल्याशी असा वागत असेल तर आपण त्याच्यावरती अभिप्राय नोंदवू शकतो, त्याच्या वरिष्ठांशी अभिप्राय नोंदवू शकतो. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल का सर, ठीक आहे, शासन निर्णय आहे, अभिप्राय कोणत्या वेळेस लिहिला जातो किंवा कोणत्या अधिकाऱ्यावरती लिहिला जातो, या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या. पण सर, आम्ही अभिप्राय नोंदवल्यानंतर त्या अधिकाऱ्यावरती किंवा त्या कर्मचाऱ्यावरती नेमकी कारवाई कशी होते? एक लक्षात ठेवा, एखादा शासकीय कर्मचारी असतो, तो कर्मचारी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस त्याची सेवा पुस्तिका असते, शेरे बुक असतो. त्या शेरे बुकवरती किंवा त्या सेवा पुस्तिकांवरती शेरा मारला जातो की बाबा हा व्यक्ती नागरिकांशी चुकीच्या पद्धतीने वागतो, हा व्यक्ती नागरिकांकडून पैशांची मागणी करतो, हा व्यक्ती नागरिकांवरती उलट बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा उलटा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, आरडाओरडा करून नागरिकांशी भांडून बोलतोय किंवा वेळेवर काम करत नाही, तर त्या ठिकाणी तो त्याचा शेरा मारला जातो. आणि शेरा मारल्यानंतर त्याचं जे इन्क्रीमेंट असतं किंवा त्याचं जे प्रमोशन असतं, हे प्रमोशन त्या क्षणी थांबवलं जातं. कदाचित कधी त्याला सस्पेंड सुद्धा केलं जातं, कदाचित त्याला कामावरून काढलं सुद्धा जातं, कदाचित त्याला त्या ठिकाणी पोलीस केस सुद्धा होऊ शकते. अशा अनेक शिक्षेला त्या अधिकारी किंवा त्या कर्मचाऱ्याला सामोरं जावे लागते. अशा पद्धतीने मित्रांनो, माझे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, त्या लाभार्थी ज्यावेळेस एखाद्या ऑफिसमध्ये जातात त्यावेळेस त्यांच्यावरती अशा पद्धतीने त्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून वागणूक दिली जाते आणि त्यावरती माझा बांधव हा शांत बसतो. परंतु आता शांत बसायचं नाही, शासनाच्या नियमानुसार आपण त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करू शकतो, त्याची तक्रार त्याच्या वरिष्ठांशी करू शकतो आणि त्या अधिकाऱ्याला, त्या कर्मचाऱ्याला आपण वठणीवर आणू शकतो. लक्षात ठेवा, मी असाच एक अभिप्राय माझ्यासुद्धा तहसील कार्यालयामध्ये दिला होता. म्हणजे द्यायला गेलो होतो, माझं एक काम रखडलं होतं, तर मी त्या ठिकाणी गेल्यानंतर सेम त्या अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने मला सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर ज्यावेळेस मी तहसील ऑफिसमध्ये एखादा काम करण्यास गेल्यानंतर त्या ठिकाणी मला वेळेवर कधीच काम झालेलं नाही आहे, उडवाउडीची उत्तरं. आणि ज्यावेळेस मी या सिस्टममध्ये आलो किंवा व्हिडिओ बनवायला, शासन निर्णय वगैरे सगळ्या गोष्टी मला माहीत झाल्या, त्यावेळेस मात्र नंतर मी गेल्यानंतर त्या ठिकाणी मी बोललो की बाबा माझं असं काम आहे, माझं काम करून द्या. तर त्यावेळेस ते बोलले का ठीक आहे थांबा. मी बोललो सर थांबायला वेळ नाही आहे, ऑलरेडी मी 2-3 वेळा फेऱ्या मारल्या आहेत, मला आता एक काम करायचं आहे, तुमच्याविषयी अभिप्राय नोंदवायचा आहे. तर तो मला काय म्हणाला की बाबा अभिप्राय काय असतं? नाही असं काय अभिप्राय वगैरे नाही आहे. तर मग माझ्या मोबाईलमध्ये तो शासन निर्णय होता, मी डायरेक्ट तो शासन निर्णय दाखवला की बाबा हा 2016 साली
अभिप्राय नोंदवण्यासंदर्भात मला अधिकार दिलाय आणि तो अधिकार मी या ठिकाणी बजावणार. तुम्ही माझ्या कामामध्ये काटकसर करता, मला उडवाउडीची उत्तर देताय, मला तुमच्याविषयी अभिप्राय नोंदवायचा आहे, द्या मला कागद द्या. आता मी या ठिकाणी सांगतोय की अभिप्रायचा जो फॉर्म असतो तो फॉर्म सुद्धा त्याच कार्यालयामध्ये ठेवण्याची म्हणजे सक्ती त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना असते. म्हणजे तुम्हाला कुठे झेरॉक्स वगैरे मारायची गरज नाहीये, तर त्या कार्यालयामध्येच ते फॉर्म सुद्धा ठेवावे लागतात. ते बंधनकारक असतं त्यांना, पण ते फॉर्म सुद्धा ठेवत नाही आणि काहीच नाही. पण आपण त्या ठिकाणी सांगायचं का बाबा तो फॉर्म द्या. मी फॉर्म मागितला तर त्यावेळेस त्यांना लगे बाबा नाही, या व्यक्तीला खूप सगळ्या गोष्टी माहीत आहेत, आपण त्याला व्यवस्थित वागणूक दिली पाहिजे. तर त्याने लगेच मला खुर्ची दिली बसायला. म्हणजे एवढे दिवस मी बाहेर बसत होतो, बाहेर थांबत होतो. मला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराची मला जेव्हा माहिती झाली तर त्यावेळेस मला बाहेर न बसवता त्या कर्मचाऱ्याने मला त्या ठिकाणी त्याच्या समोर बसवलं आणि माझं काम पूर्ण केलं. अशाच पद्धतीने मित्रांनो, माझे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, हा लाभार्थी कोणीही एखाद्या ऑफिसच्या बाहेर बसणार नाही, नाही ग्रामपंचायतच्या बाहेर, नाही तहसील ऑफिसच्या बाहेर. माझा जो बांधव आहे हा त्या अधिकाऱ्याच्या समोर खुर्ची लावून बसला पाहिजे. यासाठी हा अभिप्राय, हा GR, हा नियम त्या माझ्या महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे बांधव जे आहेत, तो दिव्यांग असेल, तो निराधार असेल, तो श्रावण बाल योजनेचा लाभार्थी असेल, किंवा तो आजारी असेल, किंवा विधवा महिला असेल, या माझ्या सर्व बांधवांपर्यंत हा शासन निर्णय त्यांना पोहोचला पाहिजे. यासाठी मी ही जी व्हिडिओ बनवली, ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, सर ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत, पण मग सर आम्ही अडाणी आहोत किंवा आम्ही अशिक्षित आहोत, आम्हाला हा फॉर्म नेमका लिहायचा कसा हे सुद्धा समजावून सांगा. तर मी या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला तो फॉर्म नेमका कसा भरायचा हे सुद्धा या ठिकाणी समजावून सांगतो. तर मित्रांनो, तो फॉर्म कसा भरायचा याविषयी आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतो. तर या ठिकाणी अभ्यंगतांना अभिप्राय नोंदवण्यासाठी फॉर्म. आता अभ्यंगत म्हणजे काय, तर माझा नागरिक. आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अभ्यंगत असं म्हणतात. तर या ठिकाणी 23/11/2016चा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार नागरिकांसाठी हा अर्जाचा नमुना आहे. हा अर्जाचा नमुना आपल्याला त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे. तर या ठिकाणी प्रति म्हणजे काय, तर आपले काम ज्या कर्मचाऱ्याकडे आहे त्या कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ, म्हणजे तो विभाग प्रमुख जो असतो तो, म्हणजे तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तहसीलदार, किंवा ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर ग्रामसेवक किंवा सरपंच हा विभाग प्रमुख असतो. तर त्याचं संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी विषय दिलाय, नोंदवलेल्या अभिप्राय नोंदीच्या अनुषंगाने तत्काल कारवाई करण्याबाबत. म्हणजे मी जे आपलं जे काम आहे ते कामासंदर्भात तत्काल कारवाई करण्यासंदर्भात या ठिकाणी विषय आहे. आता हा संदर्भ म्हणजे काय, तो जो शासन निर्णय आपल्याला दिलेला आहे 2016 साली, या शासन निर्णयाच्या अनुषंगाने यांचा संदर्भ दाखवून आपण या ठिकाणी हे अर्ज लिहित आहेत. या ठिकाणी अभ्यंगतांचे, नागरिकांचे नाव, पत्ता, म्हणजे या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. जर तुमच्याकडे तुमचा स्वतःचा ईमेल ID असेल तर तो ईमेल ID सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा ईमेल ID असतो, तो ईमेल ID तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. आणि या ठिकाणी महोदय, उपरोक्त विषयानुसार आपणास कळवण्यात येते की वगैरे हा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. आणि या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी श्रीमती श्री, म्हणजे कोणतं कार्यालय, तर तहसील कार्यालय किंवा ग्रामपंचायत किंवा प्रांत ऑफिस जे काही कार्यालय असेल ते. आणि या ठिकाणी त्या व्यक्तीचं पुन्हा नाव तुम्हाला लिहायचं आहे, त्याचं पद लिहायचं आहे, म्हणजे तो त्या कार्यालयामध्ये कोणत्या पदावरती काम करतोय त्याचं त्या ठिकाणी पदनाम लिहायचं आहे. आस्थापन क्रमांक म्हणजे टेबल क्रमांक कोणता, किंवा योजनेचा क्रमांक कोणता आहे, किंवा विभाग क्रमांक कोणता आहे, हा सर्व या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्याकडे सोबत जोडलेले प्रकरणाच्या संबंधित लोकसेवकांकडून करणाऱ्या सेवा व त्यांच्यावर कायद्यानुसार अधिकार क्षेत्रानुसार मी माझे काम दिनांक रोजी यावेळेस संबंधित कार्यालयात भेट घेतली असता संबंधित लोकसेवकाने माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वर्तणूक केलेली आहे. आता लोकसेवक म्हणजे काय, तर या ठिकाणी जो कर्मचारी असतो हा आपला लोकसेवक असतो. तो सेवक म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे, पण सर्रास प्रत्येक कार्यालयामध्ये हे कर्मचारी उद्धटपणे वागतात, सेवक म्हणून काम करत नाही. तर ते आपले लोकसेवक असून सुद्धा आपलं काम करत नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तो जो लोकसेवक आहे तो लोकसेवक या ठिकाणी काम करत नाही. माझ्याशी सुसंवाद विवरण पुढील प्रमाणे असून, म्हणजे माझ्याशी म्हणजे तुमच्याशी कशा पद्धतीने बोललेलं आहे हे सर्व बोलणं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आणि शिस्त व अपील अधिनियम 1979, महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तवणूक नियम 1969 मधील नमूद तरतुदीनुसार विनाविलंब कारवाई करण्याची विनंती या ठिकाणी. म्हणजे आपल्याला जो अधिकार दिलेला आहे हा अधिकार या ठिकाणी वर्तणूक म्हणजे कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी कसं वागलं पाहिजे या संदर्भात सुद्धा 1979 साली एक शासन निर्णय जाहीर केलाय. आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने
हा व्यक्ती माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे, माझ्यात आणि त्याच्यात बोलणं कशा पद्धतीने झालेलं आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे मांडायचं आहे. म्हणजे आपण किती वाजता त्या ठिकाणी गेलो, आपण त्याला कोणकोणते प्रश्न विचारले, त्याने कशा पद्धतीने आपल्याशी वागणूक त्या ठिकाणी दिली किंवा तो काय बोलला, हे सर्व गोष्टी आपल्याला काय ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण सविस्तरपणे या ठिकाणी मांडायचे आहेत. त्यानंतर खाली सबब आपल्याकडे शासकीय प्राधिकरण वरिष्ठ प्रमुख या नात्याने आपले अधीनस्थ असलेल्या वर नमूद कार्यालयातील लोकसेवक यांनी दिलेल्या वागणुकीची तक्रार वर नमूद शासन परिपत्रकाच्या आधारे देत असून निपक्षपाने व पारदर्शकतेच्या आधारावर दखल घेऊन कारवाई करावी. सदर बाबत आपल्याकडे अधिकार नसल्यास सदर प्रकरण सक्षम प्राधिकरण योग्य ती कारवाई करावी व यासाठी वरिष्ठ म्हणजे समजा तुम्हाला जर अधिकार नसेल तर तुमच्या वरिष्ठांना ही माझी प्रत पाठवावी असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर इकडे खाली दिनांक तुम्हाला टाकायचे, त्या दिवशी तुम्ही हे अभिप्राय लिहाल तो दिनांक तुम्हाला ठिकाण टाकायचं आहे. त्यानंतर ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे, या ठिकाणी तुमची सही टाकायची आहे आणि तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर ही जी प्रत आहे ही प्रत आपल्याला पुढच्या त्यांच्या अधिकाऱ्यांना वरती पाठवायची. समजा सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल तर तुम्हाला पंचायत समितीला पाठवायचं आहे, तहसील कार्यालय असेल तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी टाकायचं आहे. या अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी टाकायच्या. आणि या ठिकाणी खाली बघा शासन निर्णय 23/11/2016चा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये बघा काय सांगितलं, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभ्यंगतांना म्हणजे नागरिकांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्याबाबत आणि तो शासन निर्णय या ठिकाणी पूर्णपणे दिलेला आहे. सदर शासन निर्णय आणि या अर्जाची जी PDF आहे ही PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यावरती क्लिक करून तुम्ही त्याची प्रिंटआउट मारायची. प्रिंट मारल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरायच्या मी सांगितल्या पद्धतीने आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हे सुपूर्द करायचं आहे. जर तो घेतला नाही तर टपालामध्ये टाका किंवा डायरेक्ट जो त्या कार्यालयाचा ईमेल ID असतो त्या ईमेल ID वरती सुद्धा तुम्ही पाठवू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी ज्यावेळेस प्रशासकीय कार्यालयामध्ये जातो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला उडवाउडीची उत्तरं दिली जातात, तर त्या उडवाउडीच्या उत्तरांविषयी आपण त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा संबंधित जो लिपिक असतो, क्लार्क असतो, कर्मचारी असतो त्याविषयी आपण कायदेशीर काही कारवाई करू शकतो का, कायदेशीररित्या काही बोलू शकतो का, याविषयी आपल्याला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.